नमस्कार, प्राईम न्यूज मराठीमध्ये मी अनुराग मिश्रा आपले स्वागत करतो। महिलेचे आरोग्य सुदृढ ठेवून सशक्त कुटुंब घडवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ आज दिग्रस ग्रामीण रुग्णालयात झाला। या अभियानाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना स्पष्ट निर्देश दिले की या अभियानाचा फायदा तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे। अभियान केवळ कागदोपत्री राबवण्यात येऊ नये अशी ही स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिली। तसेच या अभियानावर त्यांचे संपूर्ण लक्ष राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। अभियानाअंतर्गत महिलेचे रक्ताशय, रक्तदाब, मधुमेह, स्तन व गर्भाशयाच्या मुखावरील कर्करोग तसेच मानसिक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे। प्रत्येक दुसरा आणि चौथा शनिवार महिलांच्या तपासणीसाठी राखीव ठेवण्यात आला असून सर्व तपासण्या ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालयांमार्फत मोफत करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला जिल्ह्याचे शल्यचिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी, स्थानिक जनप्रतिनिधी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। दिग्रस तालुक्यात या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पुढील काळात हे अभियान महिलांच्या आरोग्याच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। महिलांना पुरुषाच्या बरोबरीने वाटा देण्याचा सुद्धा प्रयत्न आमच्या सरकारने केलेला आहे आणि येणाऱ्या आता सर्व निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं आमची जी भगिनी आहे ती आतापर्यंत त्याला पुरुष काम करते, भगिनी मागे राहायची, आता आमची भगिनी पदर खोसून समोर राहील आणि पुरुष आमचे मागे राहतील आणि म्हणून अशा पद्धतीचं या सरकारची भूमिका या ठिकाणी आहे। आणि म्हणून पूर्ण समस्त राज्य, देश, जिल्हा, गाव सशक्त करायचं असेल तर महिलांना सशक्त करणं गरजेचं आहे। हा या अभियानामागचा उद्देश या ठिकाणी आहे आणि म्हणून मी या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणावरून आवाहन करतो की या शिबिराचा लाभ आमच्या ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकपर्यंत ज्या माता भगिनी आहे यांना होणार आहे आणि त्या दृष्टीनं याची प्रसिद्धी केली पाहिजे, याची माहिती घेतली पाहिजे आणि एक आरोग्यदायी, सशक्त आणि सक्षम समाज घडवण्यासाठी हे अभियान या ठिकाणी आहे। गरजूला याचा फायदा झाला पाहिजे। नाहीतर मी सीएस साहेबांना आता हेच सांगत होतो, नावापुरतं पालकमंत्रींना म्हटलं बा दाखवायचं आहे आपल्याला उद्घाटन, फक्त उद्घाटनापुरतं घ्यायचं आणि नंतर गुंडाळून ठेवायचं, असं काही करू नका। आता आमचं सुद्धा बारीक लक्ष आहे तुमच्यापासून तर तुमच्या खालच्या स्लीपर पर्यंत। माहित आहे का नाही, आल्याला विचारलं मी त्याला, तिकडून आणलं का त्याला इकडं, याच्यावरून समजून जा। तर तुम्हाला सर्वांना माझी या ठिकाणी विनंती आहे, पालकमंत्री आहे मी, निर्देश आदेश देऊ शकतो, परंतु विनंती मी याच्यासाठी करून राहिलो की देशाचे प्रधानमंत्र्याचं जे विजन आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं जे विजन आहे, मंत्रिमंडळाचं जे विजन आहे, शासनाच्या मार्फत चांगले धोरण आणलं, निर्णय घेणं आणि त्याच्यासाठी सर्व पैसा उपलब्ध करून देणं हे आमचं काम आहे। परंतु शेवटी अंमलबजावणी ही प्रशासकीय यंत्रणेला करावं लागते आणि तुम्हीच जर नावापुरतं हे सर्व ठेवलं तर आमचं या ठिकाणी स्वप्न पूर्ण होणार नाही। आणि म्हणून माझी आपल्या सर्व सीएस पासून तर शेवटच्या आमच्या सर्व शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत या ठिकाणी माझी अपेक्षा अशी आहे की आपण या अभियानाच्या माध्यमातून ज्या उद्देशाने हे अभियान घेतलेलं आहे त्याची पूर्तता झाली पाहिजे, त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे, हीच अपेक्षा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करतो। आणि बाकीचे तुमचेही प्रश्न आम्ही सोडवतो, जसं लोकांचे प्रश्न सोडवतो। 7वा वेतन आयोग तुमचा आहे, अजून 8वाचा सुरू चाललेलंच आहे तयारी, म्हणजे बाकीचं सर्व मधात आरोग्य विभागात आमचे कृष्णा बानव साहेब म्हणत होते की वेळेवर पगार होत नाही, आम्हाला होते का नाही, आता अजून होत नाही, होते ना, वेळेवर पगार होत नाही, तर हे सर्व नाही होत का? तिकडं बहिणीनं असं केलं मला नाही का, आशाचे नाही होत। आता
आम्ही करतो, परंतु आता मधात काहीतरी यंत्रणा थोडीशी गडबड करून टाकते, परंतु आता त्याच्यातही बारकाईनं लक्ष आमचं देणं चालू आहे. मधात या पगाराच्या संदर्भात सुद्धा मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली. अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. नवा विचार, नवा दृष्टिकोन, अर्थातच प्राईम न्यूज मराठी.